राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातून विकासाचे मुद्दे हरवले. समस्या जैसे थे. गटबाजीचे राजकारण मात्र तेजीत. पाणी पुरवठा, शेरी नाला, ड्रेनेज, रस्ते, कचऱ्यांचे प्रश्न कधी सुटणार? महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शहराच्या विकासाचे मूलभूत प्रश्न पक्षांच्या जाहीरनामा आणि प्रचारातून गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, निधीची कमतरता अशा नागरिकांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी गटबाजी, आरोप प्रत्यारोप आणि व्यक्ती केंद्रित राजकारणालाच उत आलेला आहे. सत्ताधारी असोत वा विरोधक, दोघांच्याही जाहीरनाम्यातून विकासाचे ठोस रोड मॅप नजरेस पडत नाहीत. सांगली, मिरज आणि कुपवाड या 3 शहरांची मिळून महापालिकेची 1998मध्ये स्थापना झाली. तीनही शहरांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चेहरा वेगळा होता. समस्या भिन्न होत्या. तरीही गेल्या 28 वर्षात महापालिकेचा गाडा चालवताना तीनही शहरातील कारभाऱ्यांनी एकत्र काम केले. मर्यादित उत्पन्नामुळे विकासाला गती मिळालेली नाही. शासन निधीवर भरोसा ठेवावा लागतो. महापालिका क्षेत्रात 28 वर्षातील समस्या जैसे थे आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न तोकडे पडले. इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्यात गुंतागुंतच अधिक झाली. विकास कामांना गती देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मतभेद बाजूला ठेवण्याची गरज होती, पण ते झाले नाही. शहरातील मूलभूत प्रश्न नागरिकांना भेडसावत असताना सत्ताधारी आणि विरोधकांनी जाहीरनाम्यात त्यांचा फारसा उल्लेख केलेला नाही. केवळ केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचाच जाहीरनाम्यात उल्लेख असल्याचं दिसत आहे. सांगली आणि मिरजेसाठी 114 कोटींचा ड्रेनेज योजनेला 2013मध्ये सुरुवात झाली. 13 वर्षात योजना पूर्ण झालेली नाही. अजूनही सांगली आणि मिरजेतील कामे शिल्लक आहेत. नवीन डांबरी रस्त्याची खुदाई करून शासनाचे कोट्यवधी रुपयांची वाट लागली आहे. यातच कोणालाच गांभीर्य नाही. आता ही योजना 200 कोटींच्या पुढे गेलेली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाडमधील पाणी योजना पूर्ण झालेल्या, पण नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही. महापालिका स्थापनेला 28 वर्ष झाली, तरीही प्रत्यक्षात शहराच्या समस्या आजही जैसे थे आहेत. मर्यादित उत्पन्न, शासन निधीवर अवलंबित्व आणि इच्छाशक्तीचा अभाव यामुळे विकास कामे रखडली आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.